ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजे नेमकं काय केलं ज्ञानदेव महाराजांनी? किंवा नामातयाचा किंकर म्हणजे कशाचा? तर भागवत धर्म मंदिराचा. त्याने नेमकं काय काम केलं? आणि नंतर जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. म्हणजे एकनाथ महाराजांनी नेमकं कार्य केलं, काव्य केलं, आणि त्यांचं ऋण आपण कशासाठी मानतो? आणि मग तुका झालासे कळस, असं तो अखेरचं चरण आहे. यातले जे तुकाराम महाराज आहेत की ज्यांच्याविषयी अत्यंत आदरभाव आपल्या मनात असतो, त्यांचा आणि नाथांचा काय संबंध आहे, इथपासून मी आजच्या संवादाचा आरंभ करणार आहे. ब्राह्मणाचा पोर एक खेळिया भला, तेने जनबस खेळ कर केला रे, असा तुकाराम महाराजांचा एकनाथ महाराजांच्या विषयीचा उल्लेख आहे. आणि पुढं जनार्दन बसवंत करुनिया, तेने वैष्णवांचा मेळविला रे. ते फार महत्त्वाचं चरण आहे. एकनाथ महाराजांनी नेमकं काय केलं हे तुकाराम महाराजांना ठाऊक आहे. आणि तुकाराम महाराजांनी तसा उल्लेख करणं हे अशासाठी महत्त्वाचं ठरतं की नाथ महाराजांच्या नंतर वारकरी संप्रदायामध्ये झालेले जे 3 महापुरुष आहेत, आता खरं म्हणजे तिन्ही ते वारकरी संप्रदायाचे आहेत असं मी म्हणणार नाही. 2 त्यातले वारकरी संप्रदायाचे आहेत आणि एक या प्रदेशात झालेला हिंदवी स्वराज्याचा निर्माता शिवाजी राजा आहे. ही सगळी मंडळी नाथांच्या नंतर लगेच उदयाला आलेली आहेत. आता ही एक वस्तुस्थिती ध्यानात घेतली की जी पंचविध कार्य त्यांनी हाती घेतली होती नाथांनी, ती कोणती? एक तर भागवताचं लेखन, दुसरी त्यांनी जी लोककाव्य रचना केली, भारुड रचना केली किंवा गाथेत विविध प्रकारची अभंगरवाणी लिहिली, आणि मग भावार्थ रामायणाची रचना केली, आणि शेवट महत्त्वाचं कार्य म्हणजे ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीचा जीर्णोद्धार आणि मग ज्ञानेश्वरीचं पुनःसंपादन. आज जी आपण ज्ञानेश्वरी अभ्यासतो किंवा वारकरी संप्रदायात ज्याला मान्यता आहे, ती नाथांनी प्रतिशुद्ध केलेली ज्ञानेश्वरी आहे. त्यांचं सर्वात महत्त्वाचं काम ठरतं. हे सगळं ध्यानात घेऊन तुकाराम महाराज त्यांचं वर्णन करतात. पण एक गोष्ट खरी आहे की नाथ महाराजांचं जाणं हे गूढ वाटावं असं आहे. काय दिसतं आपल्याला? एक खडतर अशा प्रतिकूल काळात राजकीय पारतंत्र्य असताना संस्कार वंचित, निष्क्रिय, दिशाहीन अवस्थेत असलेला समाज त्यांना दिसला आणि हाडाचा शिक्षक म्हणून त्याने आपलं जीवनच भागवत केलं आणि त्यांचं वाङ्मय एक प्रकारे रामायण सिद्ध झालं. आणि यातून आपल्याला पुढे तुकाराम महाराज, समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज उभे राहिलेले दिसतील. आता आज हे सगळं पुन्हा एकदा अभ्यासत असताना काय स्थिती आहे हो आजची? आज अनाचार, भ्रष्टाचार हा शिष्टसंमत झालेला आहे. कोणी मनुष्य सहज भ्रष्टाचाराबद्दल बिनधक्कपणाने बोलत असतो. हे चालायचंच, असं व्हायचंच, असं म्हणत असतो. तसंच दुष्टाचार, संकुचित प्रांतीयता आणि जातीद्वेष हे सुद्धा समाजामध्ये तीव्र आहेत. त्याची जाणीव शहाण्या माणसांनाही होते आणि सामान्यांनाही होते. दुसऱ्या बाजूनं पाहतो, ज्यांच्या नोकऱ्या आहेत, जे अधिकारी आहेत कुठेतरी, त्या मंडळींना भरपूर पगार आहे, भरपूर सवलती आहेत आणि सामाजिक बांधिलकी शून्य आहे. आणि पुन्हा हे सगळं चालू असताना सार्वजनिक जीवनामध्ये ज्यांच्याकडे नेतृत्व आहेत
ते आपण पाहतो तिथं चारित्र्य संपन्न माणसं, विद्वत्ता असलेली माणसं टिळकांच्या सारखी ही जवळजवळ दिसत नाहीत. काय दिसतं तर समर्थ जी मंडळी आहेत ती अनाचारी आहेत आणि जे सज्जन आहेत ते अगतिक आहेत. ती मंडळी एक प्रकारे त्रासलेली आहेत किंवा त्यांना काही करता येत नाही अशी त्यांची अवघड अवस्था आहे. अशा वेळी नाथांचा, तुकोबांचा आणि राजा शिवाजी, रामदास यांचा पुन्हा एकदा अभ्यास करून खरी ओळख करून घेणं हे फार आवश्यक ठरतं. केवळ सांप्रदायिक परिचय करून देणं हा माझा उद्देश नाही. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा देशपातळीवर काय विचार केला जाऊ शकतो हे मला सांगायचं आहे. आणि आजच्या दुर्योधनांच्या काळात किंवा शकुनिमामांच्या काळात हे फार आवश्यक ठरतं, कारण ह्यातलं जे सत्य आहे ते दडवण्याकडे अनेकांचा कल दिसतो. आणि मग समाजाचं नेतृत्व करणारी माणसंच जर या बाबतीमध्ये क्षीण असतील, दुबळी असतील, तर सामान्य माणसामध्ये जोम कुठून येणार काही चांगलं करून दाखवण्यासाठी. मी या ठिकाणी संत या शब्दाकडे येतो पुन्हा एकदा. संत म्हणजे शांत आणि निवांत असा नरनारायण. आपले संत सत्पुरुष हे समाजाची धारणा करण्यासाठी कार्यरत राहिले. ते लोकभाषेतून बोलत चालत असत, लोकभाषेतून लिहित असत, लोकछंद त्यांनी स्वीकारले आणि लोकमाध्यमही स्वीकारले. तुकाराम महाराजांचं गाव देहू, घरी विठ्ठलाची उपासना, भजन कीर्तन आणि वारी. हा गाव इंद्रायणीच्या काठीच आहे. जवळच ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे. आणि तुकाराम महाराजांचे वाडवडील हे इथले महाजन आहेत, म्हणजे व्यापारी पेठेतले मुख्य आहेत. त्यांची सावकारी आहे, ते वैश्य नेते आहेत आणि त्यांना विधिवत शिक्षण नाही, पण घरच्या घरी श्रीहरी असं म्हणावं आणि माझ्या वडिलांची मेराशी असा एक प्रकारे स्वाभिमान व्यक्त करावा अशी एकूण स्थिती आहे. गाथेमध्ये एक सुंदर अभंग आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य क्षेत्रवासी, लोकदैवाचे, उच्चारिती वाचे नामघोष. करकटी उभा विश्वाचा जनिता, वामांगी ती माता रखुमा देवी. गरुडपारी उभा जोडोनिया कर, अश्वत्थ समोर उत्तराभिमुख. दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर, शोभे गंगा तीर इंद्रायणी. लक्ष्मी नारायण बल्लाळाचे वन, तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर. विघ्नराज द्वारी, भैरव बाहेरी, हनुमंत शेजारी. आणि मग तेथे दास तुका करीतो कीर्तन, हृदयी चरण विठोबाचे. असा हा अभंग आहे. आता यात त्यावेळेच्या देहूचं आणि एक प्रकारे आळंदीचंही वर्णन आहे. आणि या क्षेत्रगावी मुख्यतः तुकाराम महाराज राहिले. 1608 ते 1649 अल्पजीवन त्यांच्या वाट्याला आलं. त्यामुळं नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ यांच्याप्रमाणे त्यांनी प्रवास केलेले नाहीत. शिवाय नाथांप्रमाणे किंवा ज्ञानदेवांप्रमाणे ग्रंथरचनाही केलेली नाही. पण त्यांची जी अभंगगाथा आहे ही वारकरी संप्रदायाचा एक मुख्य ग्रंथ मानला जातो. त्यांची जी प्रस्थानत्रयी आहे, म्हणजे 3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत, त्यात ज्ञानेश्वरी, भागवत आणि तुकाराम गाथा ही या संप्रदायाच्या लोकांना सतत मान्य आहे. माझ्या मनात सहज आलं
अल्पायुष्य ज्यांना मिळालं, ज्यांचा जीवन अतिशय संघर्षात गेलं, ज्यांना प्रवास फार देहू आणि पुण्यापलीकडे करता आले नाहीत, साथ सोबतसुद्धा त्यांना कमी मिळाली, अशा एका महापुरुषाकडं वारकरी संप्रदायाचा कलश म्हणून मानाचं स्थान कसं गेलं? त्याचं कारण जेव्हा मी शोधू लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अल्पजीवनात सुद्धा नाना प्रकारच्या आपत्ती आल्यानंतरही तुकाराम महाराजांनी विलक्षण असं वाङ्मयीन कर्तृत्व करून दाखवलेलं आहे. त्याकडे आता मी तुम्हाला घेऊन जातो. मित्रांनो, मी आपल्याला सांगत होतो की तुकाराम महाराजांना अतिशय आपत्तीमय असं अनेक आपत्तींचं चक्र ज्यांच्या जीवनात आलं, असं अल्प आयुष्य 1608 ते 1649 या काळात मिळालं. तुकाराम बोलोबा आंबिले असं नाव. 17व्या वर्षापर्यंत सुखवस्तू जीवन होतं, पण घरगुती शिक्षण होतं, घरात व्यापार होता. पण अचानक नैसर्गिक संकट आलं, दुष्काळ आला, धंदा बुडाला, दिवाळ वाजलं. मग आईबाप गेली, वहिनी गेली, भाऊ सावजी हा अचानक परागंदा झाला, गुरेढोरं गेली, पहिली पत्नी रखमाबाई ती गेली, पुत्र संतू गेला. काय काय व्हावं एका जीवनामध्ये अवघ्या 16व्या-17व्या वर्षाच्या आत. मग त्यांनी दुसरा विवाह केला जिजाई नावाच्या लोहगावच्या सावकारांच्या कन्येशी. पुढे संसार त्यांनी केला, पण प्रपंचाच्या कड्यावरून विरक्तीच्या दरीत उडी घेतली असं म्हणता येतं. आणि मग एक दिवशी नामदेव महाराज त्यांच्या स्वप्नात आले. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नये, असं त्यांनी लिहिलेलं आहे. आता नामदेव महाराजांनी सांगितलं म्हणून मी मग अभंगवाणीच्या मागे लागलो आणि अभंग गायन करू लागलो. आता इथे आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. 1640मध्ये ज्यांना गुरुपदेश झाला असं मानण्यात येतं, पण त्यांच्या सद्गुरूंच्या विषयीची जास्त माहिती आपल्याला संप्रदायाच्या साधनातून फार मिळू शकत नाही. त्यांची शिष्य परंपराही फार दाखवता येत नाही. बहुतेक जे शिष्य आहेत ते स्वप्नोपदिष्ट आहेत. त्यांनी संप्रदायाचं संघटन केलं, कीर्तनातून केलं, तेही मोठे झाले. त्यांचे अभंग हे त्या कीर्तनातून गाजले, पण पुढं कशामुळे ठाऊक नाही, पण स्वरचित अभंगांची गायन परंपरा ही खंडित झाली आणि एक प्रकारे अभंग वाङ्मयच मराठीतलं क्षीण झालं. तुकाराम महाराज फाल्गुन कृष्ण द्वितीया 1649 या दिवशी सदेह वैकुंठाला गेले अशी श्रद्धा आहे. आता मी थोडंसं शिवाजी महाराजांकडे वळतो. आता शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांच्या भेटी किती वेळा झाल्या असा मला प्रश्न पडतो. कारण तुकाराम महाराजांचं निर्वाण आणि शिवाजी महाराजांचा उदय या काळ लक्षात घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की एखादी सविस्तर भेट झाली असावी आणि ती होण्याचं सुद्धा जे कारण आहे ते आपल्याला दिसतं गाथेमध्ये, शासकीय गाथेमध्ये. 1884 ते 1908 अशा जवळपास 24 अभंगांचा जो समावेश आहे त्यात काय आहे. आधी हे सांगतो की पंडित बंधू विप पंडित आणि शंपा पंडित यांनी जी गाथा सिद्ध केली 1869मध्ये आणि पुढं 1873मध्ये, या गाथेत हे मी सांगतो हे अभंग आहेत. आणि मग 1950 साली ICS त्यावेळेचे आणि महाराष्ट्र शासनाचे सनदी अधिकारी पुरुषोत्तम मंगेश लाड यांनी ज्या ग्रंथाचं आयुष्यभर
अभ्यास करून संपादन केलं, त्यातही हे अभंग आहेत. आता हे अभंग काय आहेत? तर या अभंगामध्ये असं वर्णन आहे की तुकाराम महाराजांना एकदा शिवाजी राजांकडून काही पाठवण्यात आलं. अब्दागिरी होत्या, धनदौलत होती, आणि हे सगळं पाठवून तुम्ही हे स्वीकारा. आता कदाचित शिवाजी महाराजांना त्यावेळेला ते असतील 18-19 वर्षाचे. त्यांनी ज्या वस्तू पाठवल्या त्या मोठ्या प्रेमाने आणि आदराने पाठवल्या. त्याला तुकाराम महाराजांनी अभंगातून उत्तर दिलेले, ते ह्या मी वर उल्लेख केला त्या अभंगात आहे. त्यातली काही वाक्य, काही चरण आपल्याला सांगतो. तुका म्हणे माझी विनंती सलगीची, वार्ता ही भेटीची करू नका. मला तुम्ही भेटण्याच्या फंदात पडू नका असं स्वच्छ म्हटलेलं आहे. मी सलगीनं, प्रेमानं, जवळीकीनं तुम्हाला विनंती करतो की भेटीची वार्ता तुम्ही करू नका. नहो केविलवाणे नाही आम्ही दीन, सर्वदा शरण पांडुरंगी. असा एक स्वाभिमान तिथे व्यक्त केलेला आहे की आम्ही पांडुरंगाच्या शरणी आहोत, चरणी आहोत, त्याच्या भजन रंगात रंगलेले आहोत. म्हणून आम्ही केविलवाणे आणि दीन बापडे नाही. आणि म्हणून आम्ही सांगतो आपल्याला, आम्हा पाळिता पोसिता आणिकांची कथा काय तेथे. सद्गुरू जे तुमचे कोणी असतील त्यांच्याकडे तुम्ही जा. तुमचं मन सळो नको. बहुता ठाई वृत्ती चाळविली, तेव्हा मग तुमची ती भक्ती कशी प्रकट होईल. तुका म्हणे बापा चातुर्य सागरा, असं त्यांनी शिवाजीविषयी म्हटलं आहे की तू चातुर्याचा सागर आहे, भक्तिभाव तारा भाविकासी. आणि शेवटी त्या स्वच्छ लिहितात, तुम्हापासी आम्हा येऊन या काय, वृथा क्षीण आहे चालण्याचा. आम्ही तुमच्याकडे यायचं किंवा तुम्ही आमच्याकडे यायचं, याच्यामध्ये चालण्याचा श्रम होईल, येण्या जाण्याची तसदी होईल. मागावे अन्न तरी भिक्षा थोर, वस्त्राशी हे थार चिंध्या बिंदी. निद्रेसी आसन उत्तम पाषाण, वरी आवरण आकाशात. इथे तुकाराम महाराज आपल्याला दिसतात. त्यांना कोणीही काही पाठवल्याची काही तमा नाही. आम्हाला निद्रेसाठी उत्तम पाषाण पुरतो आणि आकाशाचं आवरण आहे आमच्यावर. आम्हाला साधी जी वस्त्र आहेत, चिंध्या आहेत आमच्याकडे, त्यासुद्धा आम्हाला लखलाभ आहेत, आनंदाचे आहेत. आणि भिक्षेवरचं आम्ही जे जगतो त्यात आम्ही सुखी आहोत. देखोन या वस्त्रे भूषणांचे जन, तत्काळ मरण येते मज. ऐकोन या मानाल उदासता जरी, तरी आम्हा हरी उपेक्षिना. आता तेच तुम्हा सांगणे कौतुक, भिक्षे ऐसे सुख नाही नाही. आम्ही जे जीवन जगतोय ते इतक्या आनंदाने जगतोय की घेऊन या भेटी कोण हा संतोष, आयुष्याचे दिस गेले गेले. हा सुद्धा महत्त्वाचा उल्लेख आहे. आयुष्याचे दिस, आता आमचं आयुष्य सरत आलं तेव्हा काय करायच्यात हे भेटी आणि काय करायच्यात हा नजराणा. असे अभंग प्रक्षिप्त मानणारी मंडळी आहेत. पण तुम्ही किती प्रक्षिप्त मानणार, याच्यातून जो तुकाराम महाराजांचा स्वाभिमान दिसतो, जो एक साधेपणा दिसतो, किंवा जी एक निरीच्छ वृत्ती दिसते, आणि मग आनंदाचं जीवन हे भक्तीचं जीवन आहे असं जे म्हणणं दिसतं, ते तुम्हाला अन्यत्र फार दुर्लभ आहे. मित्रांनो, तुकाराम महाराजांची जी गाथा आज आपल्यासमोर आहे, एकूण साधारणपणे 4600 अभंग शंकर पांडुरंगी म्हणजे पंडित गाथेत आहेत. एवढेच जवळपास ग्रंथ शासकीय गाथेतही आहेत. आता या सगळ्या गाथेचं स्वरूप काय आहे? यात लौकिक आत्मचरित्राचे 177 अभंग आहेत. वैराग्य, हरिनामाची प्रेरणा, गुरु
लोकांनी केलेला छळ, अभंगांचं करावं लागलेलं दिव्य आणि वैकुंठ गमन या संबंधीचे 1300 अभंग आहेत. त्यांच्या वैकुंठ गमनाचा इतिहास त्यांनीच लिहून ठेवलेला आहे. साधक, सिद्ध, संत, देवभेटीची तगमग असे 400 अभंग आहेत. आणि आत्मानुभूती, प्रेमकलह, मुक्तावस्था, पंढरीनाथाचं वर्णन, संतांचं वर्णन, नंतर ईश्वर नाम महिमा असे 600 अभंग आहेत. आणि उपदेशपर असे जवळजवळ 1000 अभंग आहेत. आयुष्यभर डॉक्टर पुरुषोत्तम मंगेश लाड यांनी तुकाराम चरित्राचा आणि तुकारामांच्या कार्याचा आणि अभंगांचा अभ्यास केला आणि शासनाला त्यांची गाथा प्रकाशित करता आली. हे दोघांचंही भाग्य मी मानतो. आता ही जी गाथा आहे, या गाथेमध्ये एक प्रकारे सगळी सुखदुःख रात्रंदिनं भोगून, युद्धाचे प्रसंग म्हणजे आलेले सगळे संघर्ष झेलून, सत्यासत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, हे सगळं तुम्हाला इथे दिसतं. त्यांना अनंताची प्राप्ती झाली, ईश्वराचा साक्षात्कार झाला. आणि मग त्यांनी ज्या गर्जना केल्या, जे आत्मविश्वासपूर्वक असं लोकांसमोर काही वचनातून ठेवलं, त्यातले एक एक वचन हे तुमच्या जीवनाला नवं वळण देणार आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही जर सात्विक कुटुंबात राहत असाल आणि वातावरणात असाल आणि सहवासही तुमचा सात्विकांचा असेल, तर त्याच्यातून काही चांगलंच निर्माण होतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे. लोक कसा भला होईल, लोकांचं कसं कल्याण होईल, यासाठी परोपकारमय जीवनच संत जगतात. किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद सारे अमंगळ, असं तुकाराम महाराज म्हणतात. आता हे जे सगळं आहे, इंग्लिशमध्ये हे वाक्य सतत सांगितलं जातं आणि निवेदिता आणि विवेकानंदांनी यावर भर दिला आहे. कॅरेक्टर इज स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, हे तुकाराम महाराजांच्या गाथेत आपल्याला दिसतं. आता या गाथेतले एक 5-6 अभंग मी आपल्यासमोर ठेवणार आहे, की ज्याच्यातून तुकाराम महाराजांचं नेमकं म्हणणं काय आणि ते कशासाठी अवतरले आणि त्यांनी काय केलं हे समजतं. हा अभंग पहा. आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्तावया, सांडू संतांचे मार्ग, आडराने भरले जग, उच्छिष्टाचा भोग हा, भाग हा शेष, उरले ते ठेवू सेवू, अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषयी लोभी मना, साधन बुडविली, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. हा त्याने आपल्या येण्याचा, माणूस म्हणून जीवन जगण्याचा उद्देश सांगितला आहे. काय सांगितलं आहे तर आम्ही जे ऋषीमुनी बोलले, पंडित बोलले, ज्ञानवंत बोलले, काय बोलले, साच भावे वर्तावया, सत्वशील वृत्तीसाठी सगळ्यांनी सगळं म्हणणं मांडून आटापिटा केला. म्हणून संतांचे जे मार्ग आहेत ते हे आहेत, ते आम्ही झाडून स्वच्छ करू. इथे सांडू म्हटलं म्हणजे झाडू, ते स्वच्छ करू. आणि मग लोकांना जे लोक पुराणात बुडालेत, ज्याचा अर्थ नीट सांगता येत नाही अशा वाङ्मयात बुडालेत, आणि शब्दज्ञानाने ज्यांचा नाश केला आहे, ज्यांची मनं लोभी आहेत, विषय लंपट आहेत, त्यांनी साधनं बुडवलेली आहेत, मग ते आक्रमक असतील, त्यांनी बुडवली असतील कदाचित. म्हणून आम्ही पुन्हा एकदा भक्तीचा डांगोरा पिटू आणि आनंदानं भक्तीचा जय जयकार करीत कळी काळावर मात करू, अशी त्यांची धारणा आहे. आणि यासाठी ते सतत अभंग रचना करतात. आणि आत्मविश्वास काय आहे त्यांचा, जरा मुळीचाची खरा हा आत्मविश्वास आहे.
विश्वास तो देव, म्हणून धरियेला भाव, जोडिली अक्षरे, नवती बुद्धीची उत्तरे, नाही केली आटी, म्हणजे खटपट, काही आनंद मानदंभासाठी, मान मिळावा आणि आपला मोठेपणा सतत मिरवावा यासाठी आम्ही हे केलेलं नाही. तुका म्हणे धरा आहे मुळीचाची खरा. हा मूळचाच आमच्या मनाचा स्वभाव आहे आणि आम्ही सहज हे सगळं करतो. आणि मग काय करतो? सेवितो हा रस वाटितो अनेक. आम्ही भक्तिरस सेवन करतो आणि इतरांना वाटतो. घ्या रे होऊ नका रानभरी. रानभरी होऊ नका म्हणजे वणवण करू नका कुठे, हे घ्या आम्ही देतोय घ्या. काय घ्या? विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. आमच्या दृष्टीनं तो जो समचरण विठोबा आहे पंढरीनाथ, पांडुरंग पंढरपूरचा, तोच एक दानशूर दाता आहे. मनाचे संकल्प तो सिद्धीला नेऊ शकतो, जरी राहे बुद्धी याचे पायी. पण त्याच्या बुद्धी तुमची तर्क कठोर होण्यापेक्षा त्याच्या चरणी नम्रतेनं लीन झाली पाहिजे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. हाच खरा मार्ग आहे माणसाच्या जीवन यशस्वी करण्याचा. आणि यासाठी आम्हाला परमेश्वराने धाडलं आहे असं ते आत्मविश्वासाने म्हणतात. आणि हेही सांगतात, आम्हा घरी धन शब्दांचीच. आमच्याकडे धनदौलत कसली आहे? शब्दांची धनदौलत आहे. शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्द आमुचे जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. कारण शब्द आपले असतात, पण तेच शब्द जर प्रेमाचे असतील, सत्वशील आचरणाचे असतील, तर त्यातनं काय निर्माण होतं तेही एका अभंगात सांगितलं आहे. काय दिसतं मग आपल्याला जग? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद सारे अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. सत्य असत्य मनाशी ठरवा आणि ते मग आचरण करा. कोणाही जीवाचा न धरे मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजना. सर्वेश्वराची जर पूजा करायची असेल तर तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदुःख जीव भोग पावे. आपण सगळे एकमेकाशी निगडीत आहोत. सुखदुःख येत जात राहतं, पण आपण जर एकमेकाशी निगडीत राहिलो आणि एकमेकाच्या विषयी प्रेमानं बोलत राहिलो, वागत राहिलो, तर आपलं जीवन धन्य होईल. तुकारामांची वाणी ही अमृताची खाणी आहे, अशी एक योग्य अशी धारणा आहे लोकांची. मी काही वचनं सांगतो. ही वाक्य जशीच्या तशी आज मराठीमध्ये उच्चारली जातात. म्हणींच्या रूपात ती ज्याच्या त्याच्या तोंडी आहेत. आणि म्हणून मला याच्यावर काही भाष्य करावं असं वाटत नाही. कारण उदंड आत्मबळ असलेला शब्दांच्याच नव्या व्याख्या कशा करू शकतो त्याचे हे नमुने आहेत. संतांची उच्चिष्टे बोलतो उत्तरे, काय म्या गव्हारे जाणावे. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करून या. फोडेले भांडार धन्याचा हा माल, मितव हमाल भारवाही. तुका म्हणे तेच संत, सोशी जनाचे आघात. आपुल्या बळे नाही मी बोलत, तो विश्वंभर मज बोलवितो. इतका प्रखर आत्मविश्वास ठेवून ते काय म्हणतात? तर कोणी म्हणेल मी कवित्व करतो. नाही, करीतो कवित्व म्हणालं ते कोणी? अंतरीचे धावे स्वभावे भारी. हे खरं वाङ्मयाचं खरं रूप आहे. आवरिता परी आवरीना. अनावर होतं मला आणि मी सांगत राहतो. तुम्हाला ते माझं बोलणं वाटतं, ते माझं नाही आहे, ते परमेश्वराचं आहे. अनुभवे आले अंगा, ते या जगात देत असे. आणि म्हणून ते म्हणू शकले, वेदांचा तो अर्थ आमाचीच ठावा, येरानी व्हावा भार व्यर्थ. कारण आम्हाला ठाऊक आहे
दुःख बांधवडी हा संसार, सुखाचा ठाव कोठे नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणून ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. आराध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. कसला कशासाठी अभ्यास केला पाहिजे? असाध्य ते साध्य करण्यासाठी अभ्यास म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. ओले भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. मूळ जे असतं झाडाचं, वेलीचं, ते खडकाचं सुद्धा काळीज फोडू शकतं. आणि का? तर त्याच्यात ओल असते, त्याच्यात जिद्द असते, आणि मग ते कार्यसिद्धी होते. यासाठी अभ्यास केला पाहिजे. प्रयत्न केला तर परमेश्वरसुद्धा आपल्याबरोबर असतो. आता इथे एक छान वाक्य आहे, इथं बघा. दया तिचे नाव, भूतांचे पाळण आणि निर्दालन कंटकांचे. हे खरं तुकाराम महाराजांचं रूप आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी आणू काठी, किंवा माथा देऊ काठी. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास जरी असलो तरी जे नाठाळ आहेत, जे लोक कपटी आहेत, कारस्थानी आहेत, लबाड आहेत, त्यांना ठोकल्याशिवाय आम्ही राहत नाही. भिक्षापात्र अवलंबिणे जळो जिणे, आम्ही भिक्षापात्र घेऊन कुठे काही मागायला जात नाही. दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. ही आमची साधनं आहेत. आणि म्हणून तुका म्हणे पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. आपल्या मनावर जर आपला अंकुश असेल तर प्रत्येक दिवस हा सुखाचाच असतो, नित्य जागृतीचा असतो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. यासाठी काय केलं पाहिजे? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावं. हे असं केलं तुकाराम महाराजांनी, म्हणून त्यांना असं म्हणता आलं, अणुरणूया थोकडा तुका आकाशा एवढा. धन्य आम्ही तुका देखियला असं लोक म्हणतील, अशी त्यांना खातर जमा होती. हे तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये तुम्ही एक कुठलंही पान काढा, ही जी प्रतिमा आहे ना, हे जे आनंदाने नाचण्याचं जे तुकाराम महाराजांचं रूप आहे, हे गाथेतल्या शब्दातून तुम्हाला जाणवतं की तुकाराम महाराज हे विलक्षण तृप्ती, समाधान, आनंद. आणि तसं करताना जीवनाचं आपण सार्थक केलं याचा एक अभिमान त्यांच्या वाक्यातून आपल्याला दिसतो. आणि म्हणून मला कबीरदासांची त्यांची तुलना करावीशी वाटते. मला असे अनेक चरण सांगता येतील जे तुकाराम गाथेतही आहेत आणि कबीरांच्या बीजकमध्ये, त्यांच्या संग्रहातही आहेत. पण त्यातला मला महत्त्वाचा जो भाग वाटतो तुकाराम गाथेतला, हा जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे ज्ञानेश्वरांच्या विषयीचा पूज्य भाव. अशा तऱ्हेची भावना मला आज सगळ्या वारकऱ्यांच्यामध्ये दिसते. ती तुकाराम महाराजांच्यामुळे आली. काय आहे ती? काय म्हणतात ते? माझ्या बापे मज दिधले भातुके, म्हणजे प्रेमोपहार दिला, म्हणून कौतुके क्रीडा करी, केली आळी म्हणजे हट्ट, पुढे बोलिलो वचन, उत्तम हे ज्ञान आले त्याचे, घेऊनी विभाग जावे लवलाह्या, आले तिया ठाया आपुलिया, तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय, करावा मी पाय येईन वंदू. आता ज्ञानेश्वरांच्या समोर अनेक भक्तगण आहेत, म्हणून मीही तिथे जाऊन चरणस्पर्श करून एक प्रकारची सिद्धी मागतो आहे. आणि मग मला दिसतंय की जगाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी तेथे बळ, रेडा बोले करील ते काय नव्हे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी, जेणे हे घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची, तुका म्हणे तेथे काय उडे राहिले, समाधान चित्ताची. मी अत्यंत तृप्त आहे, कारण माझ्यासमोर ज्ञानेश्वरी आहे आणि ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि म्हणून मी म्हणतो, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव,
म्हणती ज्ञानदेव ऐसे तुम्हा मद पामरा हे काय थोरपण पायीची वहाण पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा बोळगणे इतर तुळणे काय पुरे तुका म्हणे नेणे युक्तीची ती खोली म्हणून ठेविली पायी डोई. ही जी विनम्रता आहे, ही जी विलक्षण आनंदाची पावती आहे, ही तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्याकडून काय घेतलं असंच आपण पाहिलं. नाथांविषयी ते म्हणालेले आहेत आणि मग ते त्या अभंगात पुढं म्हणतात, आणिक खेळिये होऊन गेले वर्णावया वाचा मज नाही रे तुका म्हणे गडे हो हुशारुनी खेळा पुढीलांची धरुनिया सोय रे. तुम्हाला जर पुढील मंडळींची सोय करायची असेल, पुढील मंडळींच्यासाठी काही करून दाखवायचं असेल तर तुम्ही काय करा, तर तुम्ही हुशारीने खेळा. आता खेळा म्हणजे काय? खेळणं हे राजकारणही चालतं खेळण्याचं, हे खेळणं नाही आहे. खेळणं म्हणजे जीवन हा तृप्तीचा आनंदाचा भाग असला पाहिजे. संकट येतात आणि जातात, प्रसंग येतात आणि जातात, पण माणूस त्या संकटावर मात करून सात्विकतेनं कसा पुढे जातो, कसा आचार आणि विचार एकत्र करतो, यावर त्याचं सुख अवलंबून असतं. तुकाराम महाराजांच्या या गाथेत एक असा मजेदार अभंग आहे, मोठा अभंग आहे. न व्हती ते संत. संत कोण नसतात ते म्हणतात, नुसतं कवित्व करणारे आणि संतांचे आप्त आहेत म्हणून घावडाव करणारे धूर्त हे संत नसतात. आणि मग येथे नाही वेश सरते आडनाव न व्हती ते संत वेदांच्या पठणे कर्मे आचरणे न व्हती ते संत तुका म्हणे नाही निरसला देहे तोवरी हे अवघे सांसारिक. आपल्या संसारातल्या आपल्या प्रापंचिक गरजा भागवण्यासाठी ही मंडळी हे सगळं करत असतात, ऐट आणत असतात नाना प्रकारची. हे संत नव्हेत, ते संत जे जनांचे आघातही सोसतात आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन जगतात. खरं म्हणजे तुकाराम महाराजांच्या निमित्तानं एवढंच म्हणता येतं की भागवत धर्मीय आचार विचार किंवा वारकरी आचार विचार अधिकाधिक जनापर्यंत घेऊन जाणारे तुकाराम महाराज हे या अर्थानं भागवत धर्म मंदिराचे कलश ठरले. कारण गुणपूजा हे धर्मरक्षण आहे, परिवर्तनाचं तेच एकमेव साधन आहे. आणि यासाठी भक्ती ही जीवनात नीती म्हणून यावी. आत्मसन्मान, स्वाभिमान, आत्मविश्वास बहुजनात यावा, आपल्यातही तो राहावा कायम. म्हणून भक्तिश्रद्धेला, धर्मश्रद्धेला ज्ञानाची, अनुभवाची आणि शुद्ध विचारांची जोड देणं आवश्यक आहे, ते त्यांनी केलं. आजची जी मराठी आहे ती सर्व संतांची ऋणी आहे, पण त्यातल्या त्यात ती एकनाथ, तुकाराम आणि रामदासांची अधिक ऋणी आहे. आचार्य अत्रे असं म्हणत असत की ज्याच्या घरी नाही तुकारामाची गाथा, मी त्यांचे शब्द सांगत नाही, त्याच्या पार्श्वभागावर मारा चार लाथा. तुकारामांची गाथा हे मराठी माणसाच्या जीवनाचा अभिन्न अंग आहे. तुमची भाषा, साहित्य, संस्कृती इथे पाहता येते. आधी कबीराचा आणि नामदेवांचा परखड विचार, त्यांच्या अलौकिक भक्तीच्या अनुभूती या जर एकत्र अभ्यासल्या आणि कबीराने जो घालून दिला तो प्रेममार्ग हा पाहिला, तर तुकोबांचा जो जनजागरणाचा विचार आहे आणि मग त्यांनी जे लोकांना गुणपूजेचं महत्त्व सांगितलं, हे का सांगितलं हे समजतं. मी आता या माझ्या संवादाचा समारोप करताना महात्मा गांधींशी संबंधित एक वस्तुस्थिती सांगणार आहे. 1924 साली यंग इंडियामधून गांधीजींनी 7 पातकं सांगितली होती. 7 सामाजिक अन्याय
किंवा पापं सांगितली होती. आणि ती वर्ध्याला जे सेवाग्राम आश्रमात गांधी कुटी आहे तिथे एका पाटीवरती कोरलेली आहेत. काय आहेत ती 7 पातकं? तत्वविहीन राजकारण, श्रमविहीन संपत्ती, नीतिविहीन व्यापार, चारित्र्यविहीन शिक्षण, सत्सत विवेकविहीन विलास, मानवताविहीन विज्ञान आणि त्यागविहीन पूजा. ही ती 7 पातकं आहेत. आणि आजही 24 साली गांधींनी लिहिले त्यात फारसा फरक पडलेला नाही. ही 7 पातकं सार्वजनिक जीवनात आपल्याला दिसतात. आणि ही जर नष्ट व्हायची असतील, राजकारणी आणि त्यांच्या वळणानं जाणारे समाजकारणी यांनी या पातकामध्ये एकमेकावर वरचढाई केलेली आहे. अशा काळात तुकाराम महाराजांनी केलेलं गुणपूजन आणि धर्मरक्षण, नीतिभक्तीचं समाजकारण फार महत्त्वाचं ठरतं. म्हणून मित्रांनो, मी असं म्हणेन की तुकाराम महाराजांचा विचार करताना आपल्याला केवळ एक सांप्रदायिक सत्पुरुष म्हणून करता येणार नाही. एक असा महापुरुष ज्यांनी मराठी साहित्य संस्कृतीला एक नवी दृष्टी दिली आणि ज्ञानदेव, नामदेव आणि एकनाथांनी जे प्रत्यक्ष कार्य केलं तेच भावनिक अंगाने पुढं नेलं आणि त्या काळातल्या परतंत्र समाजाला स्वतंत्र बुद्धीनं जगण्यासाठी प्रचंड शिदोरी दिली. त्या तुकाराम महाराजांना आठवत असताना आपण कबीरदासांचा या जर विसर पडू दिला नाही तर एकाच वेळी उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात जी जनक्रांती झाली आणि सर्वसामान्यातून नेतृत्व उदयाला आलं आणि त्यांनी पारतंत्र्याचा प्रतिकार केला, ती सगळी शक्ती का आली हे नीट समजू शकतं.